मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं की आरटीई म्हणजे नेमकं काय असतं ते. आता या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आरटीईच्या ॲडमिशनसाठी पात्रता आणि वयाची अट काय असतं ते. मित्रांनो, तुमचं मूल आरटीई साठी पात्र आहेत का? आरटीई ॲडमिशन 2026-27 लवकरच सुरू होत आहेत. त्याची पात्रता ही 2 गटांमध्ये विभागली गेलेली आहे. पहिला गट म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे असे पालक आपल्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी पात्र असतात. दुसरा गट म्हणजे वंचित घटक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके आणि HIV बाधित आणि प्रभावित बालकांना सुद्धा या ॲडमिशनमध्ये लाभ मिळत असतो. त्याकरता आपल्याला जात कास्ट सर्टिफिकेट आवश्यक असतं. आता समजून घेऊया वयाची अट आणि त्यानुसार मिळणारा प्रवेश काय असतो ते. ज्या विद्यार्थ्यांचं वय 31 डिसेंबर 2026 रोजी पूर्ण झालेलं असेल, पुढील प्रमाणे ते विद्यार्थी त्या इयत्तेमध्ये ॲडमिशनसाठी पात्र असणार आहेत. नर्सरी करता वयाची अट आहे 3 वर्ष 3 ते 4 वर्ष 5 महिने, ज्युनियर KG साठी 4 वर्ष 5 वर्ष ते 5 महिने, सिनियर KG साठी 5 ते 6 वर्ष 5 महिने एवढं वय पात्र असणार आहे. ते इयत्ता पहिलीच्या ॲडमिशनसाठी 6 वर्ष ते 7 वर्ष 5 महिने एवढ्या वयातील मुलं ही पात्र असणार आहे. तर हे वय आणि पात्रता आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आरटीई ॲडमिशनसाठी आवश्यक कागदपत्रे ही कोणकोणती आहेत ती.